श्री स्वामी समर्थ मंडळी, 2026ची मकर संक्रांत ही अतिशय खास आहे. कारण तब्बल 23 वर्षानंतर या दिवशी षडतीला एकादशी येत आहे. हा दुर्मिळ योग येत असल्याने दान आणि पूजेचे नियम थोडे बदललेले आहे. या दिवशी काय करावे, काय टाळावे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत आणि षडतीला एकादशी असणार आहे. पुण्यकाळ हा दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे आणि दान करणे वर्ज्य राहील. त्यामुळे संक्रांत असली तरीही 14 जानेवारीला तांदूळाची खिचडी दान करू नका आणि स्वतः भात आणि खिचडी खाऊ नका. संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे देवांना नैवेद्य दाखवण्याबाबत तुमच्या मनात प्रश्न असतील. संक्रांतीला आपण देवांना मुगाच्या डाळीची खिचडी अर्पण करतो, मात्र 14 जानेवारीला एकादशी असल्यामुळे देवांच्या नैवेद्यामध्ये तांदूळाचा वापर करू नका. एकादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य चालतो का असा प्रश्न अनेकांना असतो. अनेक जण एकादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवत नाहीत, मात्र हे चुकीचं मानलं जातं. कारण भक्ताने केलेला उपवास हा भगवंताच्या उपासनेसाठी असतो आणि भगवंत हे भक्तांच्या संवित राहत असले तरी त्यांना उपवास राहत नाही. म्हणून त्यांना दैनंदिन न चुकता नैवेद्य दाखवावा असं म्हटलं जातं. उपवासाचं निमित्त भक्तांना असतं, भगवंताला नाही. त्यामुळे एकादशीचं पूजन करून देवाला नैवेद्य नक्की द्यावा. मात्र काय होतं, घरात सर्वांना उपवास असेल तर आपण काय करतो, वेगळा नैवेद्य बनवत नाही. नियमाप्रमाणे आपण जे खातो तेच देवाला अर्पण करावं अशी पद्धत आहे. पण यावर्षी 14 जानेवारीला संक्रांत आणि षडतीला एकादशी एकत्र असल्याने फक्त भात आणि खिचडी नैवेद्यामध्ये न करता पुरणपोळी, तिळगुळाची पोळी असा नैवेद्य तुम्ही देवांना दाखवू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.